न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देत आहे असं शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी आरोप केलाय। लाचार होऊन शिवसैनिक निवडणूक लढणार नाही। दरम्यान धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढणार असल्याची बाब समोर येते। पुण्यात महायुतीतल्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जागा वाटपाचा तिढा निर्माण झालाय। निवडून न येणाऱ्या जागा भाजप आम्हाला देत असल्याचं म्हणत रवींद्र धंगेकरांनी उघड नाराजी व्यक्त केली। लाचार होऊन युती नको, आम्हाला निवडणूक लढवू देण्याची संमती देण्याची मागणी धंगेकरांनी केली। नाही ही आता जी चालले हे लाचार असल्यासारखं चालले। 2 घ्या, 5 घ्या, 4 घ्या, 3 घ्या, 2 घ्या आणि ते ठरवणार उमेदवार। आम्ही ह्याला देतो त्याला देतो असं कुठं चालतं का? ज्या निवडणुका जिंकणारच नाही ते वाढ आम्हाला कशाला देता तुम्ही? शिंदे साहेबांनी आम्हाला स्थानिक लेवलवर आम्हाला अधिकार द्यावेत या तुमच्या निमित्ताने त्यांना विनंती करतो। आणि आम्ही लढणार आहे, असं नाही की 2 जागा घ्या 5 घ्या, हे नाही। काल आमची बैठक झाली त्याच्यामध्ये आम्ही ठरवलंय की लाचार होऊन अजिबात निवडणूक लढवणार नाही, सन्मानाने निवडणूक लढणार। रवींद्र धंगेकरांची जागा वाटपामध्ये भाजपकडून कोंडी होत असल्याचं दिसून येतं। तर कुणी कोंडी करत असेल तर त्यावर आमच्याकडे उपाय असल्याचं शिरसाट म्हणाले। दंगेकरांवर अन्याय होणार नाही याची काळजी निश्चित पक्ष घेतील। दंगेकरांनी आमच्या पक्षात आल्यानंतर त्यांची जर कोणी कोंडी करत असेल तर त्यावर उपाय निश्चित आमच्याकडे आहे। रवींद्र धंगेकरांनी कुठेही पक्षाशी चर्चा केलेली नाही, साहेबांशी देखील चर्चा केलेली नाही। आताच माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमचे जे सिनियर मंत्री आहेत शंभूराज देसाई साहेबांना त्याच्यामध्ये लक्ष घालण्याचे आदेश दिलेले आहेत। पुण्यात प्रभाग क्रमांक 23 आणि 24 मध्ये धंगेकरांचं कुटुंब निवडणूक लढणार आहे। धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे। माझं रक्त थांबणार नाही, कारण शिवरायांचा वारसा असलेलं रक्त आहे आणि तो थांबणार नाही। तो माझं बी ऐकणार नाही। आता विषय युती धर्म पाळणार नाही मी युतीत आहेच की, युती धर्माचा विषय नाही, पण तो निवडणूक लढवणार हे नक्की। कशी लढवणार काय लढवणार तर तो त्याचं ठरवल, पण मी शिंदे साहेबांबरोबर प्रामाणिक काम करणार। माझा वर्ग धंगेकरांचा वर्ग आहे, तो लढणार आहे। त्याला बंडखोरी मानता येत नाही, स्वाभिमान मानता येतो, स्वाभिमान। आणि स्वाभिमानाचं रक्त आहे ते, काय बंडखोरीचं रक्त नाही। स्वाभिमान बंडखोरीचं रक्त आपल्याकडे नाही, स्वाभिमानाचं रक्त आहे। ते रस्त्यावरून लढणार आणि जिंकणार। रक्त सांडून मिळवलेली मुंबई 2 गुजराती गिळायला निघाले आहेत असं ठाकरेंनी म्हटलंय। आपण तुझं माझं करण्यापेक्षा लढाई न लढलेलं बरं असंही त्यांनी म्हटलंय। तर ज्यांना मोठं केलं आज तेच आमच्यावर वार करतायत असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। एकमेकांचं रक्त सांडलं जातंय, राज्य दुसरी माणसं करतात, गद्दारांना लाज वाटली पाहिजे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। आणि आपल्या डोळ्यात देखत आपलं आयुष्य आणि त्या सगळ्या हुतात्म्याने बलिदान करून रक्त सांडून मिळवलेली मुंबई हे 2 गुजराती होय, मी त्यांना मुद्दामून म्हणतोय, हे 2 गुजराती हे आपल्याला गिळायला निघाले। आणि तरी देखील जर का आपण आपल्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा ठेवून तुझं माझं करत मुंबई त्यांना अंदर देणार असू तर माझं म्हणणं की लढे न लढलेलं बरं। दुफडी म्हणण्यापेक्षा त्यांना तुम्ही केकवॉक द्या। आणि मला तुमच्यापैकी एक सुद्धा माणूस फुटता कामा नये। माझीच माणसं माझ्या अंगावर सोडते, ज्यांना आपण मोठं केलं तेच माझ्यावरती वार करतायत। रक्तपात आपला होतोय, एकमेकांमध्ये रक्त आपलं सांडलं जातंय आणि नको ती लोक तिकडे सुखदेव राज्य करतायत। अरे लाज वाटायला पाहिजे या अशा सगळ्या गद्दारांना। ती आई विकताय तुम्ही, ही माझी तळमळ आहे। शिवसेना त्यांना का खतम करायची आहे? कारण मुंबईचा घास गिळायला शिवसेनेतील दुसरा कोणताही काटा त्यांच्या कशात अडकू शकत नाही। म्हणून त्याने शिवसेना खतम करायची। एकदा का मुंबईमध्ये शिवसेना खतम केली तर आम्ही मुंबई महाराष्ट्र गिळायला मोकळे झालो। हे पाप आपल्या हातात होता कामा नये। मला 227 लोकांची निवड करायची। मला नाशिक आहे, पुणे आहे, ठाणे आहे आणि वाईटपणा मी घेतोच ना। मी प्रत्येकाला सांगतो, सगळ्या प्रमुखांना सांगतो की तुम्ही वाईटपणा नका घेऊ, मी घेतो वाईटपणा। पण वाईटपणा आला तरी चालेल, पण माझ्या महाराष्ट्राचं चांगलं झालं पाहिजे। महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरलो तरी चालेल, पण तुम्ही मात्र तुमची निष्ठा विकू नका। प्रमुखांना सांगतो की तुम्ही वाईटपणा नका घेऊ, मी घेतो वाईटपणा। वाईटपणा आला तरी चालेल, पण माझ्या महाराष्ट्राचं चांगलं झालं पाहिजे। महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरलो तरी चालेल, पण तुम्ही मात्र तुमची निष्ठा विकू नका। आज तो क्षण आलेला आहे। आजपर्यंत आपण आजपर्यंत आपला भारतीय जनता पक्षाने तर दुरुपयोग करून घेतला। काँग्रेसचाही अनुभव तुम्हाला आलेला आहे आणि आपण इतक्या वर्षांनी मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती केली. मुंबई तोडण्याचा प्रयत्न हा काँग्रेसच्या सरकारने केला होता. मात्र त्यांच्याशीच दोस्ती तुम्ही करता आहात. त्यावेळी मुंबईची अस्मिता कुठे जाते तुमची? आणि राहता राहिला प्रश्न भाजपाने वापरून घेतल्याचा. थोडे इतिहासाची नीट माहिती घ्या, खरा इतिहास जाणून घ्या. शिवसेना नव्हती तेव्हाही जनसंघ होता, त्याचे लोकप्रतिनिधी होते. आणि ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी शिवसेना युती झाली त्यावेळी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार हे त्यावेळच्या शिवसेनेपेक्षा जास्त होते. त्यामुळे कुणी कोणाला वापरून घेतलं नाही.